5 षटकांची मॅच फिल्डिंगसाठी सज्ज होतोय संघ आपल्याला पाहायला मिळतो नीरज स्पोर्ट्स आज संघ त्यांना फाईट करणारा संघ इगतपुरी। आजच इंस्टावर रील्स पाहिली आम्ही या खेळाडूची ना, आज तो मैदानामध्ये पाहायला मिळतो प्रशांत, आणि त्याला मी कॉलवर सांगणारच होतो का आज दिसतील का इन ऍक्शन मध्ये, पण आज तो मैदानाच्या आतमध्ये लगेच पाहायला मिळतो। हॅलो, मॅचला सुरुवात होता दोन संघाच्या माध्यमातून ही लढत पाहायला मिळेल। अर्जुन गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतोय, अर्जुन बांगर स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल इगतपुरी संघाचा आरडी, आणि नॉन स्ट्राइक एंडला राहुल। पाहूया या ठिकाणी अर्जुन याचा पहिला चेंडू आरडी साठी, आरडी कशा प्रकारे फलंदाजी करेल। आज दोन संघ विचार केला तर एक असंघ विभागातील संघ शहापूर तालुक्यातील अर्जुन बांगर यांचा संघ, तर एका साईडला संघ आपल्याला पाहतो इगतपुरी संघ। दोन्ही संघामध्ये मॅचला सुरुवात, पहिला चेंडू पाहूया, पहिला चेंडू फुल टॉस होता, पॉवरफुल फटका सुरेख सजवला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तन्मय आहे, चेंडू अडवतोय आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा जे मात्र कंप्लीट केल्या जातात इगतपुरी संघाच्या माध्यमातून। 2 ठोकल्या तर 2 रोखल्या या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। तमाम क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आजच्या 25 जानेवारी, उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। पुढील चेंडू पाहूया, अर्जुन याचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुरेगा, पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बालिया, चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडू अडवला, पुन्हा एकदा 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या। 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर धावा 4 च्या पत्र लागल्या गेल्यात। चार धावा। पुढचा चेंडू पाहूया, पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह, फटका सुरेख, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन, भगव्या पट्टीला सलामी देणारा हा येतोय षटका। आरडी नाव खूपच सुरेख आहे, त्याच प्रकारे कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये, ताबडतोब फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे इगतपुरी संघाचा हा फलंदाज। 6 धावांची मोहर लावली, 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर 10। पुढचा चेंडू पहा, हा चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार चेंडू होता, या ठिकाणी काय पाहायला भेटेल, जगदीश चेंडू परत पोहोचतोय, चेंडू अडवला गेला, बघता बघता तात्पुरता घेतली गेलेली एक चिकी सिंगल, धावसंख्या 11 च्या बाहेर प्रगती पथावर लागल्या। षटक क्रमांक पहिला अर्जुनाच्या माध्यमातून चालू आहे, षटकामध्ये चेंडू टाकून झाले 4-4 मध्ये 11 धावा खर्च केला। पाहूया अजूनही 2 चेंडूचा खेळ वाक्य, आणि 2 चेंडू मध्ये किती धावा च्या मात्र प्रगती पथावर लागल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवरांची मादी आज आणि उद्याच्या दिवसामध्ये या मुख्य मंचावर पाहायला मिळेल, कारण की भरपूर मान्यवरांच्या माध्यमातून सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलं। पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेगा, क्षेत्ररक्षक तेजस चेंडू अडवतो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी कुठलीही धाव नाहीये, म्हणजे 5वा चेंडू आहे ना अर्जुन बांगर याचा निर्धाव आला। शेवटचा चेंडू असेल अर्जुनाच्या षटकातील, विचार केला अर्जुन बांगर शहापूर तालुक्यातील एक ऑलराऊंडर खेळाडू, एबी स्पोर्टचे मालक स्वतः। पुढील चेंडू ऑफसाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या खेळाडूने अप्रतिम फटका सजवला, ऑफसाईडचं क्षेत्र निवडला, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका 4 धावांसाठी अर्जुन बांगरला लागेल हा चटका, चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या प्रगती पथावर लागले
15 धावाच्या मात्र इगतपुरी संघाच्या या दोन फलंदाजाने पूर्ण केल्या पॉवरफुल फटकेबाजी. पुढील षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर एसबी येतोय. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस अर्जुनाला 15 धावा कुठून काढल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण एसबी पाहतो. पुढील चेंडू पाहूया. पहिला चेंडू वेगावर स्वार, कारण की पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं. आता मला या षटकामध्ये धावा रोखायचे, त्यासाठी पहिला चेंडू एसबी याचा निर्धाव पाहायला मिळाला. पुढील चेंडू एक साईडला माराच्या नादामध्ये बॅटीला चुंबन घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एका धावेने फक्त स्ट्राईक रोटे होणार आणि एक धाव अकाउंट मध्ये वाढणार, म्हणजे धावा केल्यात गोळा झाल्यात सोळा. सोळा धावाच्या मात्र प्रगतीपथावर गोळा केल्यात. मेजर यांचं आगमन होतं, त्यांचं सुद्धा बेताल स्वामी चषक मध्ये हार्दिक स्वागत आहे. सातत्याने क्रिकेटची आवड, आज या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती त्यांची राहिली. आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर आसन असवायचे. पुढच्या चेंडू ऑफसाईड, तिसरे फाटका सुरेगा तन्मय चेंडू भारत पोचेल, चेंडू अडवला जाईल. तत्पुरता घेतली गेली एकच धाव. एका धावाने संघाची धाव संख्या 17. जो मात्र पाहायला मिळते कुठल्या संघाला मिळाला त्या खतरा, कारण की गोलंदाज एसबी देतो खतरा का हा फलंदाज आर डी. पहा आर डी आणि एसबी या दोघांमध्ये लढत पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी फटका फसलाय. 17वा लागलेला हा खतरा एसबी याने केला आर डी ला बाद. फलंदाज बाद. सातत्याने आपण म्हणतो ना 17 आया तो खतरा किसको मिलेगा, तो खतरा मिल गया टीम इगतपुरी टीम को. एसबी के माध्यम से ये मिला पहला झटका इगतपुरी टीम का. बैटर बहुत ही बेहतरीन सा था, उसको बात करने में सक्सेसफुल रह गया. सतरावर हा धक्का बसला. पहिला आरडीच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज संघाचा कर्णधार योगेश. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये योगेश पाहतो आणि फलंदाजच्या भूमिकेमध्ये सुद्धा योगेश. पुढचा चेंडू योगेश याच्यासाठी फुल टोस होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्टेट ड्राईव्ह फटका सजवला मात्र योगेशाने. आता खतरा दिला मात्र एसबी ला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या आमचा स्कोरर मित्र आम्हाला सांगताना 21 धावा. मोन्या विदे स्कोररची भूमिका पार पाडतो. अप्रतिम एक पाठीचा कणा म्हणून सातत्याने स्कोरर मित्र म्हणून ओळखला जातोय मोन्या याच्या माध्यमातून. 21 धावा प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टोस होता. फटका फसला. नचिकेत होता, त्याने टिपलाय झेल आणि त्याचा सुद्धा खेळ संपवला. ओव्हर कंप्लीट झाले. विचार केला. पहिला डॉट आला, त्यानंतर एक, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक, त्यानंतर विकेट, एक चौकार आणि पुन्हा एकदा विकेट. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं एसबीच्या माध्यमातून कंप्लीट झालं.
चला तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल तर इगतपुरी संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विजय. आज प्रशांत मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू पुणे येथे जॉब करतोय आणि आज सुट्टी आहे तर सुट्टीच्या निमित्त गावामध्ये आला आणि लगेच त्याला क्रिकेटची आवड आहे. अंडरम क्रिकेट मधून सुरुवात झाली. अंडरम क्रिकेट गाजवला. त्यानंतर नीरज स्पोर्ट शहापूर संघाने त्याला मात्र घेतला गेला. अंडरम क्रिकेट नंतर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळला बोरशिदी संघासाठी आणि त्यानंतर आता ओपन क्रिकेट म्हणजेच नीरज स्पोर्ट्स संघामध्ये पुढील चेंडू बाबूया अर्जुन याचा तिसरं षटक टाकण्यासाठी तो सज्ज झाला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय. मनगडाच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढला पण ह्या ठिकाणी जग्गू खूपच सुरक्षित रक्षण करतोय. अर्जुन षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज झाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुलभर गतीचा चेंडू होता. शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिलं चेंडूला येऊन दिलं. त्यानंतर बॅटचा फ्लो ओपन केला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढला. या चेंडूवर एकच धाव. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च करून सुद्धा संघाच्या कर्णधाराने त्याला गोलंदाजीवर विश्वास ठेवला आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू दिला आणि त्याने फक्त आता 2 चेंडू टाकले. 2 चेंडू मध्ये 2च धावा दिल्या. पुढे चेंडू बाबूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला बाराच्या रदामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा भगवा पट्टीला स्पर्श करतोय एका धाबेसाठी. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 मध्ये 1 2 3 3 चेंडूवर 1 धाबा म्हणजे अशा 3 धावा ज्यांनी खर्च केल्या गोलंदाजी करत असताना अर्जुन बागारनं. पहिल्या षटकामध्ये जरी माझ्या गोलंदाजीवर आक्रमण केला आता मात्र मला त्या धाबा रोखायचे त्यासाठी पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास ठेवला आणि त्याच प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीम नीरज स्पोर्ट्सचा संघाच्या माध्यमातून संघाचे स्पॉन्सर बाय नीरज दास हे सुद्धा उपस्थित आहेत. ते सुद्धा मॅचचा आनंद घेतात मुख्य मंचावरून. पाहूया पुढचा चेंडू उडवलाय आकाशाला का पाहूया चेंडू कुठे लॅड होतोय. चेंडू जातोय भगव्या पट्टीला सलामी देणारा हा येतोय षटकार विजयच्या बॅटीतून. नक्कीच 12 प्रतिनिधीच्या माध्यमातून सूचना येतात आम्हाला. टेनिस क्रिकेट जगतामधील करण अंबाळा ज्या प्रकारे फलंदाजी करतो ना त्याच प्रकारे या खेळाडूला इगतपुरी गावचा करण अंबाळा असे म्हणतात. धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या 30 जमादार प्रगती पथावर लागल्या. 30 धावा आपण पाहतो स्कोअर बोर्डवर. आज जणू का टेनिस क्रिकेट जगताचा विचार केला फरदीन काझी असेल करण अंबाळा असेल भावेश पवार सर असतील यांची उपमा खेळाडूंना दिली जाते का त्यांच्यासारखी फलंदाजी करण्यामध्ये माहीर त्यांच्यासारखे अष्टपैलू कामगिरी करणारे माहीर खेळाडू सातत्याने प्रत्येक गावागावामध्ये पाहायला मिळतात. आज यांना चान्स मिळाले हे मात्र खेळ दाखवून देतात. पुढचा चेंडू अंगावर चेंडू स्पर्श केला पण चेंडूला मात्र मनगडाच्या साहाय्याने खेळून काढा. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय तिसरी धाव सुद्धा जाते की का आणि 3 धावा अंगाला लागले का फलंदाजाच्या अंगाला लागलं. डिसिजन पेंडिंग आहे. 2 धावा तर कंप्लीट आहेत. पंच आमच्यापर्यंत सांगतील तिसरी धाव आहे की नाही. तीन धावा कारण की फलंदाज धावत होता त्यावेळेस त्याच्या अंगाला लागलाय स्वतःहून लागलं नाहीये. फेकलेला थ्रो तो त्याच्या अंगाला स्पर्श झाला म्हणजे फलंदाजीची चुकी काहीच नाहीये आणि हा चेंडू तिसऱ्या धाव्यासाठी डिक्लेअर झोन मध्ये गेला. एकूण 3 धावा. 3 धावाने संघाची धावसंख्या 33. हार्दिक पांड्यांचा जर्सी क्रमांक तो मात्र इगतपुरी संघाच्या धावा 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक सागर आहे चुकी करणार नाही आणि त्या ठिकाणी पहा सागर याने टिपलाय झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. मॅन फ्रॉम उंबर मालिगावचा हा सितारा
षटक क्रमांक 3 कंप्लीट होतं. 3 षटकाचा विचार केला प्रगती पथावर धावा 33 म्हणजे 11.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा कंप्लीट केला टीम इगतपुरी संघाने. या ठिकाणी आता पाहायला मिळेल आपल्याला चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तेजस. पुढचा चेंडू तेजस्याच्या पहिल्या चेंडूवर फुल टोच चेंडूवर फुल टोल वसूल करतोय. षटकार स्वीक साऊंड जो मात्र बॅटीतून आपल्याला ऐकायला मिळाला. ज्यावेळेस संपर्क बॅटीचा आणि चेंडूचा झाला चेंडू फली यालाच म्हणतात आणि तो चेंडू फेकून देतोय 6 धावांसाठी. षटकार खूपच सुरेख फटका. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केला. शतरक्षकाला धावत परत ओहो वेगावर स्वार धावत आला होता. चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवतो त्यावर घेतली गेलेली एक धाव. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला उंचावून मारायच्या नादामध्ये हा चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. धावा 41 धावाच्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात इगतपुरी संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 तेजसच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ओ गुड लेन स्पॉट वर चेंडू रिलीज झाला. टप्प्याने उचली घेतली चेंडूने आणि चेंडू जाऊन मात्र योगेशच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खूपच सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतरचे हे 3 चेंडू अप्रतिम जे मात्र तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइड यार्कर होता. खोदून काढला. फाटका सुरेखा. शतरक्षक नचिकेत कडून झालेली चुकी परिणाम एक धाव होती तिथे 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. टीम इगतपुरी संघाची 43 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट जो मात्र इगतपुरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सातत्याने हा इगतपुरी संघ भरपूर स्टारकास्ट त्या संघामध्ये आणि ते मात्र स्टारकास्ट घेऊन शहापूर तालुक्यामध्ये भरपूर मॅचेस खेळत असतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइड यार्कर होता. खोदून काढला. फलंदाजाच्या माध्यमातून सलामी आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकतर्फे किल्ला तो लढवतो आपल्या संघासाठी. आणि आता या ठिकाणी 4 षटकाचा बाजबेकेल झाला. 4 षटकाच्या अखेरीस प्रगती पथावर धावा विचार केला 44 धावा. पाचवं षटक टाकण्यासाठी मॅनफॉर्म उंबर माळीगावचा हा सितारा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. सागर डावकरा त्याचा गोलंदाज. 44 धावांच्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात. पाचवं षटक टाकण्यासाठी सागर आपण पाहतोय. डावकरा त्याचा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजीसाठी. सागर याचा पहिला चेंडू पाहायला गेला तर विचार केला. हा चेंडू
अवे फ्रॉम द बॉडी वाईट +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील 2 धावांनी संघाची धावसंख्या 46 धावाच्या मध्ये प्रगती पथावर लागल्या बेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित बेताल स्वामी चषक पाहतो दिवस क्रमांक 14 चौथ्यातील मॅच 2025 चा हा थर आहे. पुढील चेंडू पुढचा चेंडू येऊन दिला अंगावर चेंडू आला त्याला फेकून दिला 6 धावांसाठी षटकार. सलामीचा फलंदाज जब मैं खड़ा तो सबसे बड़ा त्याच प्रकारे फटकेबाजी करतोय. सलामीला आलोय आतापर्यंत थांबलोय आणि थांबून परिणाम काय पाहायला भेटतोय या ठिकाणी षटकार त्याच्या पाठीतून येतोय. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या होती प्रगती पथावर अर्धशतक कंप्लीट होऊन धावा संघाच्या 52 च्या मात्र स्कोर बडवा लागल्या. चेंडू फेकायचा आयोजकाच्या भूमिकेमध्ये आयोजकांना विनंती असेल आपण मैदानामध्ये चेंडू फेकायचा. बावन्न धावाच्या मात्र स्कोर बडवा लागल्या. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. काय पाहायला भेटलं बघा मित्रांनो, फटका मारायच्या नादामध्ये चेंडू निघून गेला. फलंदाजाच्या हातातून बॅट ग्रस झाली आणि निसटली बॅट. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका सजवला आणि हा चेंडूला सुद्धा फेकून देतोय. 6 धावांची मोर लावतोय षटकार. अठ्ठावन्न धावा प्रगती पथावर पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3. सागर गुडधनी मागणा ठरतोय. सागर म्हणजे समुद्र आणि समुद्र ज्या प्रकारे खवलतो ना आता सागरवर खवलला हा फलंदाज इगतपुरी संघाचा राहुल त्याचं नाव इगतपुरी त्याचं गाव. 13 चेंडू 29 धावांवर तो खेळतो. पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. स्वतः सागर सांगतोय माय कॅच आणि ती कॅच मात्र स्वतः फॉलोथ्रू मध्ये कंप्लीट करतोय. विकेट प्राप्त करतो. ज्या खेळाडूने सागरवर 2 ब्लास्ट केलं त्याला मात्र सागराने बाद केला. पुढील फलंदाज मैदानामध्ये विकी. चांगली फलंदाजी जी मात्र राहिली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना राहुलच्या पाठीतून चांगले फटके आले आपल्या संघाला. पॉवरफुल फटकेबाजी करून संघाची धावसंख्या त्याने मात्र स्कोर बडवा लावले 58 धावा. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 चेंडू मध्ये किती धावा होतील, किती टार्गेट दिलं जाईल, टार्गेट किती सेट केला जाईल हे मात्र आपल्याला पुढच्या 2 चेंडूवर पाहायला मिळेल. चेंडू द्यायचे, चेंडू फुटलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आला तिकडून घ्यायचे. आरुनी चेंडू फेकला मॅच बॉल. धन्यवाद आरू. आसनोली गावचा भाग मयूर दिनकर याचं आगमन झालं, त्याचं हार्दिक स्वागत. कांबारे गावचा एक अष्टपैलू खेळाडू अमोल त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन.
त्या षटकामध्ये विचार केला तर आतापर्यंत धावा 12 धावा कुठून काढला. पुढचा चेंडू पाहूया. कल्पेशचं हार्दिक स्वागत आहे. स्कोरर मित्र आमचा कल्पेश. पुढचा चेंडू खूपच सुरेख फाटका सजवला. तन्मय आहे, चुकी करणार नाही. एक चांगला खेळाडू आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची छाप पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये केलेली आहे. तोच मात्र तन्मय. धावा प्रगती पथावरात फलंदाज बाद होतो त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी फलंदाज सनी. पाहूया सनीची बॅट कशी बोलेल. शेवटचा चेंडू बाक्या या षटकातील 58 धावा. 58 लागलेला हा धक्का टीम इगतपुरी संघाला. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील, किती टार्गेट दिला जाईल हे मात्र पाहायला मिळेल. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित आपण पाहतो वेताल स्वामी चषक 2025 चा थरार अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी फुलना फुलाची पाकळी जे मात्र दिली गेली आहे त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन असेल. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पाहूया. हा चेंडू अप्रतिम आहे. गुडलाईन स्पॉटवर चेंडू जेव्हा पडला तो मात्र थोडीशी उचली घेतो आणि चेंडू हा क्रिकेट मधला अप्रतिम चेंडू. सागरच्या माध्यमातून पहा मित्रांनो, पहिल्या चेंडूवर जणी काही षटका ठोकला, त्यानंतर सागराने ज्या मनामध्ये धाडस केलं का माझ्या चेंडूवर जर आक्रमण केलं मला चांगली गोलंदाजी करायची. 2 षटकार त्याने खाल्ले, 2 गडी त्याने बाद केले. अशा प्रकारे त्याच्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि या 14 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. धावा झाल्या 5 षटकाच्या अखेरीस 48 धावा, 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केला टीम इगतपुरी संघाने. नीरज स्पोर्ट्स आज संघासमोर. आदरणीय किरणजी हुमणे साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यायचं. शहापूर तालुक्यामध्ये त्यांचा एक शॉप आहे. MK शॉपचे मालक किरणजी हुमणे. आपण हरिओम मित्रमंडळाची धर्मवीर चषक पाहिला, तसेच सुवर्ण चषक पाहिला. त्या स्पर्धेमध्ये जेवढे पण खेळाडूंच्या अंगामध्ये टी शर्ट होते ना त्यांच्या शॉपमध्ये छापलेले असे आमचे किरणजी हुमणे. जर तुम्हाला गणपती असतील, गणपतीचे टी शर्ट छापायचे असेल ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये मिळतील. क्रिकेट प्रेमींना तुम्हाला टी शर्ट हवं असतील ते सुद्धा मिळतील. आणि पूर्ण फॅमिलीसाठी एक तुमचा फॅमिली ग्रुपचं जर टी शर्ट पाहिजे असतील ते सुद्धा त्यांच्या शॉपमध्ये छापून मिळतील. असे आमचे किरणजी हुमणे यांचा MK स्पोर्ट्सचं दुकान आहे, जे म्हणजे गोठेघरच्या तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचं. फेमस मंदार टेलर हे त्यांच्या शॉपमध्ये आहेत. एकोणसाठ धावांचं टार्गेट जो मात्र सेट केला आणि तो 59 धावा पूर्ण करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये ही जोडी पाहतो. टीम बोरशेती गावचे आज आसनगाव संघामध्ये खेळताना कॅन्डी आणि बाली आणि या ठिकाणी पाहायला भेटतोय अर्जुन. आमचे मित्र सातत्याने आम्हाला 3 दिवस सहकार्य लाभलं, जे म्हणजे आमचे गज्जू दादा
या ठिकाणी येत आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. एक रॉयल एंट्री होता गज्जू दादा यांची बेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित चषक मध्ये 4थ्या दिवसामध्ये एक रॉयल एंट्री आमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॉमेंट्री मित्र आमचे दद्दू यांचं हार्दिक 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 स्वागतम सुस्वागतम गज्जू दादा यांचं. लगेच आलाय तो 100 देणे काय नाही. पाहूया पहिले षटक टाकण्यासाठी इगतपुरी संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अर्जुन साठे पहिला चेंडू अक्रॉस द लाईन फटका सुरेगा पण चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू ब्रेक पाहायला भेटला टप्पा पडला चेंडू आतमध्ये वळण घेतवा गर्रकन फिरला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. 1 मिनिट थांबायचे गाडी एका साईडला पार करायचं. मॅच चालू आहे दादा. काल जो मैदानामध्ये वादळ आला होता तो फलंदाज या ठिकाणी पाहायला भेटतो अक्षय अधिकारी त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढचा चेंडू लगेच मात्र एक साईडचा दुसरा उडवला क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच इगतपुरी गावचा करण अंबाला त्या ठिकाणी तैनात होता त्याने टिपला चेंडू फलंदाज बाद. नक्कीच फलंदाज बाद होतोय या ठिकाणी बाली बाद झाला. बालीची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नीरज स्पोर्ट्स संघाकडून कारण की एक चांगला स्फोटक फलंदाज बाली मात्र ऑफ साईडच्या दिशेने फटका मार लेग साईडच्या दिशेने फटका मारायच्या नादामध्ये फटका फसला. खेळाडू व त्या ठिकाणी होता त्याने मात्र झेल घेतला आणि फलंदाज बाद झाला. विचार केला तर चेंडू टाकून झाली या षटकात 3 फक्त आणि फक्त एकच धाव दिली म्हणजे चांगली गोलंदाजी चालू आहे. विकीच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक तो आदळतोय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅन फॉर्म उंबरमाली गावचा हा खेळाडू तन्मय. आदिवासी टेनिस क्रिकेट गाजवला आज मात्र या ठिकाणी वर्णी लागले टीम आज संघामध्ये तर कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील हे मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू तन्मयच्या पाठीतून फटका पाहायला भेटतोय. तन्मय स्टाईल मध्ये ठोकून दिला हा षटकार. सातत्याने या खेळाडूचा बोलबाला काय ना आदिवासी टेनिस क्रिकेट जगतामध्ये सर्वात जास्त मागील वर्ष मॅन ऑफ द सिरीज घेतल्या होत्या का ते हे दाखवून देतोय तन्मय. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली जाईल. आता धावसंख्या प्रगती पथावर पाहायला मिळते 7 तुम्हारी हमारी 7 मिळते की काय पाहूया अर्जुन आणि या ठिकाणी तन्मय याला एकामेकांची
साथ मिळाली तर पार्टनरशिप चांगली रंगेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की या ठिकाणी 59 धावांचं टार्गेट आहे ते मात्र 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं. या ठिकाणी उंबरवाडी संघाचे गणेश दादा हे सुद्धा उपस्थित आहेत तन्मयाची मॅच पाहण्यासाठी, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू पाहूया तन्मयसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा एक साईडला मारायच्या नादामध्ये थोडासा स्लोबार गतीचा चेंडू टाकला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 5 चेंडू टाकून झाले, 7 धावा प्रगती पथावा लागल्या. 59 धावांचं टार्गेट आहे जो मात्र नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघासमोर ठेवलेलं इगतपुरी टीमने. पुढचा चेंडू तन्मयसाठी पाहूया. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फाटका उडवलाय पाहूया क्षेत्ररक्षक पाहूया. राहुल मात्र चेंडू पर्यंत पोहोचतो शेवटच्या मोमेंटला. हा चेंडू मात्र हाताला क्रश होऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एफर्ट पहा दादानं, खूपच सुरेख एफर्ट होतं. सर्कल मधून धावत जाणे, चेंडू घेणं आणि चेंडू जज करणं हे मात्र महत्वाचं, आणि त्यासाठी हा खेळाडू धावत होता. चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला हातातून क्रश होऊन चेंडू पडला, निसडला आणि या ठिकाणी मात्र जीवनदार मिळतो तन्मयला. पण त्या ठिकाणी बघता बघता धावा कंप्लीट केल्या. 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. तुम्ही पहा धावा 10 धावा प्रगती पथावर लागल्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस लॉस ऑफ 1 विकेट टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव विपक्ष इगतपुरी या 2 संघामध्ये काटेकी टक्कर चालू आहे. पुढील चेंडू पाहूया विजयाचा. पहिला चेंडू मात्र स्पर्श करत असताना अक्रॉस लाईन फटका सुरेगा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवला गेला फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. प्रगती पथावर धावा लागल्या गेल्या आता डबल 1 11 धावा, जे मात्र स्कोर बोर्डवर पाहतो मित्रांनो. सातत्याने दोन्ही संघामध्ये ही काटेकी टक्कर आहे. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो घर पे जाएगा. पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू, लाजवाब चेंडू पैकी यासाठी ओळखला जातोय. आणि आमचा 12 प्रतिनिधी सांगतो आम्हाला सातत्याने, हा खेळाडू ना इगतपुरी संघाकडे फेमस आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि ते दाखवून देतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका फसला. यष्टीरक्षक गालामध्ये असला, कारण की अर्जुन बांगर सारखा फलंदाज फसला फसला फसला. अर्जुन बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणाची एंट्री होत्या तर शहापूर तालुक्यातील सिक्सर किंग ज्याला म्हणतात तो मात्र कॅन्डी, तो मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. कारण की कॅन्डीचा विचार केला ना तर कॅन्डी या इगतपुरी संघाच्या सर्व खेळाडूंचा भरपूर मोठा मित्र, कारण की त्याचा शॉप इगतपुरीकडे. पाहूया विजय टू कॅन्डी हे बॅटर रंगणार मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू टाकून झाले, 1 विकेट प्राप्त केला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आकाशाला कधी उडवलाय पाहूया. क्षेत्ररक्षक राहुल
चुकी करणार नाही, कारण की झेल कोणाचा प्राप्त झालाय तर ह्या ठिकाणी शहापूर तालुक्यातील सिक्सर किंग कॅन्डी बॅक टू द डगआउट. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल योगेश. हा सुद्धा कशारा विभागातील खेळाडू योगेश पाहायला मिळेल. गोलंदाजी लाजवाब मैदानाच्या आतमध्ये विजयच्या माध्यमातून केली जाते. एक अष्टपैलू खेळाडू, साधा आणि ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची उपमा या संघामध्ये केली जाते आणि ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका पार पाडत असताना विजय आपल्याला पाहायला मिळतो. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष या ठिकाणी एनपी स्पोर्ट्स शहापूर या दोन संघामध्ये मॅच असेल. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आणि आयोजकांशी संपर्क साधायचे टॉस उडवण्यासाठी. पाहूया या ठिकाणी विजय हॅट्रिक पूर्ण करतोय की काय. पाहूया आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 1 धाव दिले, 2 गडी बाद केलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्या. पाहूया पुढचा चेंडू ऑफ साइड यॉर्कर होता, खोदून काढलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव घेतला जाईल. काय गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू आहे ना, व्हेरिएशन जो मात्र पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकला, कारण की गोलंदाजी लाजवाब आहे. आज मला एक उपमा दिली माझ्या 12 प्रतिनिधींनी सांगितलं आमच्यापर्यंत का करण अंबाळा सारख्या सर्व गुण या खेळाडूच्या मनामध्ये अंगामध्ये. धावसंख्या प्रगतीपथावर पाहायला गेले तर 12 धावांच्या पत्र पाहतो आपण असंघ संघाच्या नीरज स्पोर्ट्स असंघ विपक्ष इगतपुरी. पुढचा चेंडू पुढे होऊन शपल गेला, फटका पुन्हा एकदा फसलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पुन्हा एकदा सफलता विकेट प्राप्त करतोय. म्हणजेच हॅट्रिक नाही तर ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करतोय. खूपच सुरेख गोलंदाजी जर आवडली असेल इगतपुरी संघाच्या या गोलंदाजाची तर नक्कीच इगतपुरी संघ याच्यासाठी क्लॅप झाल्याच पाहिजेत. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि 3 गडी त्याने बाद केलं. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी आला, कारण की पहिल्या षटकामध्ये 10 धावा कुठून काढल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये संघाच्या कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय, मला कशा प्रकारे गोलंदाजी करायचे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. आज मी या ठिकाणी भरपूर दूरवरचा प्रवास करून वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित चषक मध्ये खेळण्यासाठी तर मला अप्रतिम गोलंदाजी करायचे आणि ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. 2 गडी 3 गडी बाद केले आणि 2 धावा दिल्या. समीकरण पहा मित्रांनो, आता उर्वरित चेंडू असतील 18 आणि 18 मध्ये करायचे 47 धावा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर आला तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय प्रशांत राहुल आला गोलंदाजीसाठी आणि प्रशांत मात्र नवीन फलंदाज आलेला. योगेश स्ट्रायकेडवर भाऊ एनपी स्पोर्ट्स शहापूर. चला लवकरात लवकर कर्णधाराने यायचं, आयोजकांची संपर्क साधायचे. रोशन पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे राहील. राहुलची फलंदाजी लाजवाब होती, पण आता गोलंदाजी कशी करतोय पाहूया. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू योगेश साडे. पहिला चेंडू योगेशच्या बॅटून तडका पाहायला भेटतोय, भगव्या पट्टीला देतोय सलामी. छत्रपतींचा छावा आणि योगेश मारतोय या 6 धावा षटकार. जी संघाला अपेक्षा, जी गरज आहे आणि ती गरज पूर्ण करतो योगेश. जब तक तोडूगा नाही तब तक छोडूगा नाही. मैदानाच्या आतमध्ये अशी फलंदाजी करावी लागेल, कारण की या गोलंदाजाने सुद्धा लाजवाब फलंदाजी केली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस लाईन फाटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी चेंडू अडतोय, चेंडू फेकी होते तत्पुरता घेतली गेली. 1 धाव. या ठिकाणी कॅप्टन संदीप दादांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बाबूया प्रशांत कशा प्रकारे कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. चेंडू जास्त उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही, त्याला माहिती आहे एक झेलचा बदबका.
आमिर होता, आमिराने टिपलेला झेल. फलंदाज प्रशांत बॅक टू द डगआउट. आज जेवढे झेल उडालेत ना तेवढे झेल परफेक्ट जे मात्र कॅरी केले. या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. एका साईडला गेअर्से तर एका साईडला संघ असेल NP स्पोर्ट शहापूर, ज्याने धर्मवीर चषकाची फायनल ज्या संघाने मारली होती तो संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. आणि ज्या संघामध्ये फायनल लढली होती तेच संघ आता एकमेकासमोर पाहायला भेटतील. गेअर्से विपक्ष NP स्पोर्ट शहापूर. या ठिकाणी मेजरांच्या माध्यमातून मेजरांच्या माध्यमातून नाणेफेकीचं कौल केलं जाईल. या दोन संघाच्या माध्यमातून पुढील फलंदाज SB आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम गेअर्से संघाने डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केला टीम NP स्पोर्ट शहापूर संघ. इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतील. शहापूर तालुक्यातील वर्ल्ड कपची फायनल म्हणजे धर्मवीर चषकाची दोन्ही संघ खेळले होते. हा चेंडू गर्रकन फिरवलाय आणि हा चेंडू बाईकच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. जास्तीच वलन घेतला चेंडूने आणि हा चेंडू ST रक्षकाला सुद्धा दिसू राहिला कारण की चेंडू निघून गेला. निर्धाव. खूपच सुरेख गोलंदाजी करतो. व्हेरिफिकेशन पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ द हॅड चेंडू टाकलाय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षकला जेव्हा पुन्हा एकदा पाहायला भेटते. आज इगतपुरी संघाच्या खेळाडूने मन जिंकलाय का तो फक्त फिल्डिंगच्या जोरावर. ज्याच्याकडे चेंडू गेला ना त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केला. ज्याच्याकडे झेल गेला ना त्याने झेल ला जवाब टिपला. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू इन स्पिन करायचा होता. पिचच्या बाहेर चेंडू पडला. नो चेंडू म्हणजे अगलं वेगळं काहीतरी करायचं आणि ते करायला गेला आणि या ठिकाणी खराब चेंडू पाहायला भेटला. आता नो फ्रीड असेल फलंदाजासाठी. 22 धावांच्या मात्र प्रगती पथावर झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया. 13 चेंडू 37 ची गरज आहे. फ्रीड चेंडू पुन्हा एकदा घरकन फिरवला पण या ठिकाणी फ्रीड होता आणि हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जणू काय पहिल्या चेंडूवर खेचला ना तरी पण या गोलंदाजाने इगतपुरी संघासाठी एफर्ट आज पूर्णपणे देतोय. नाव त्याचं राहुल, गाव त्याचं इगतपुरी. फक्त 10 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी चौथं षटक टाकण्यासाठी कोण येईल तर उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे धावा. 37 धावा. 12 चेंडू 37 ची गरज आहे. SB यांनी जर लगातार 2 षटकार खेळतो तर रोशन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 2 षटकार खेळला तर 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे ही मैत्री हे प्रेम आहे. गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तर त्याच्यासाठी हे पारितोषिक. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विजय त्याने 2च धावा दिल्या होत्या आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दुसरे फटका फसला कारण की खेळाडू गालामध्ये असला. धक्का SB ला बसला. फलंदाज बाद. विकेटचं बदल. ज्याच्यासाठी पारितोषिक लावलं तो मात्र डगआउट मध्ये जाऊन शांत बसणार. SB बाद होतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता डावखोरांचा फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये येतो. सागरची कामगिरी कशी राहील हे मैदानामध्ये पाहायला मिळेल कारण की पहिल्या चेंडूवर विजयाने मिळवलेली सफलता. एक संघाचा लाजवाब गोलंदाज फलंदाज म्हणून का मला ओळखलं जातंय, का मला या इगतपुरी संघामध्ये पूर्ण त्या परिसरातून मला निवडलं गेला आणि मला आज शहापूर तालुक्यामध्ये या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यासाठी आणलाय ते दाखवून देतो विजय. काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी त्याची चालू आहे. ज्यावेळेला दुसरं षटक टाकण्यासाठी आला ना त्यावेळेस 2 धावा देऊन 3 गडी बाद केले होते आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर सफलता म्हणजे विचार केला ना आतापर्यंत 4 गडी जेव्हा ते बाद केले ते विजयाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेखा. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक. हा चेंडू जातो 1 बाउन्स. चेंडू फरार चौका. पाहूया सागर मात्र खबरला पहिल्या चेंडूवर चौकाराला. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू बॅटीची कडा लागून या ठिकाणी जातो एका धावेसाठी. वेताल स्वामी, स्वामी जे नाव आहे ना त्या ठिकाणी परफेक्ट चेंडू लागला. धावसंख्या प्रगती पथावर 27 धावा लागल्या. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या. फलंदाजी करत असताना इगतपुरी संघाने धावसंख्या केल्या 58 आणि 59 धावांचं टार्गेट दिलं होतं. पाहूया पुन्हा एकदा योगेश
हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कडा लागून एका धावेसाठी जातो. आज विजयाने मन जिंकला. विजयाने आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केल्या. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन असताना त्यावेळेस फक्त फिल्डरांच्या मनामध्ये एकच आय आहे, साइड को आहे, स्ट्राइक पे आहे. तो स्ट्राइक चेंज होईल, तो फिल्डिंग भी चेंज होईल. प्रगती पथावर धावा पाहायला गेलं तर धावा लागल्या आता 28 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू सागर साठी. सागरला थांबू दिला, चेंडूला फिरवला फिरवला फिरवला, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. लाजवाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आतापर्यंत. 7 चेंडू 31 ची गरज असताना फाटका खूपच ब्रेक सजवला, पण क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू अडवतोय या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या प्रगतीपथावर पोहोचले गेले. धावा होतात टीम नीरजपूर आसनगाव संघाच्या 30 धावाच्या मात्र प्रगतीपथावर लागल्या. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 29. 6 चेंडू 29 समीकरण. 6 चेंडू 29 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इगतपुरी संघाचा कोरे आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानदीप. ज्ञान त्याला भरपूर आहे, दीप त्याचं नाव आहे. ज्ञानदीप. सहा चेंडू 6-29 रोखण्यासाठी हा गोलंदाज झाला तर ठोकण्यासाठी आपल्याला योगेश पाहतो. या मैदानावर अनेक विक्रम झालेत. 6-36 सुद्धा कंप्लीट झाले. पाहूया. पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय. या ठिकाणी आमिर याने टिपलेला झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं पतन. आमिर मात्र धावत पळत गेला. कॉलिंग महत्वाची कॉलिंग झाली. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना सांगलं मी घेतोय, तू थांब. तो थांबला, याने घेतलं. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फिल्डिंग मध्ये मन जिंकला ना आमिरने, गोलंदाजी मध्ये मन जिंकला या ठिकाणी विजयाने, आणि या ठिकाणी फलंदाजी मध्ये मन जिंकला राहुल याने. हे त्रिमूर्ती संगम जे मात्र पाहायला भेटलं इगतपुरी बी संघाच्या माध्यमातून. पुढील फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. तेजसच्या बॅटीतून फटका पाहायला भेटला. 2 खेळाडू होते. झुकेगा नाही साला. चेंडू फरार होईगा. चौका. 4 चौका. दोन्ही म्हणले आम्ही फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवू, पण चेंडू तेवढा वेगाने गेला होता कारण की बंदुकीतून निघालेली गोली, त्याच प्रकारे तेजसच्या बॅटीतून निघालेला फटका, आणि हा 4 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका मारला होता. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडकतोय तिथे एकच धाव घेतली जाते. पहा मित्रांनो, तेजसचा विचार करायला गेलं तर गोलंदाजी करत असतो ना त्यावेळेस खूपच स्पीडने गोलंदाजी करतो आणि फटकेबाजी करतो ना त्याच्या बॅटीतून टपाटप फटके पाहायला भेटतात. समीकरण पाहायला गेलं तर 3 चेंडू टाकून दिले आणि 3 चेंडू मध्ये करायचे धावा 24. 3 चेंडू 24 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने फटका सूर्यकांत क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी पाहायला भेटत चेंडू पायाच्या सहाराने अडवलाय आणि या ठिकाणी घेतले गेल्या एकच धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचवून मारलेले चेंडू पुन्हा एकदा आमिर आणि पुन्हा एकदा झेल टिपतो. आज खूपच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतो ना तो आमिर. आज आमिराने मन जिंकलं का? आमिरचा इथे मैदानाच्या आतमध्ये बोलबाला राहिला कारण की आमिर याच्याकडे गेलेले 5 झेल, ते 5 झेल अप्रतिम टिपलेत. नक्कीच UTC लाईच्या माध्यमातून जाईल घरी, क्रॉप करेल. 5 झेल अप्रतिम टिपलेत आणि त्यावेळेस त्याचा स्टेटस जो मात्र पाहायला मिळेल. आमिर नक्की तुने वो स्टेटस रखना है.
शेवटचा चेंडू असेल नचिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आणि खूपच सुरेख चेंडू पाहिला बाईच्या स्वरूपात एकदम अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम इगतपुरी संघाने. एकवीस धावाने मॅच जिंकले इगतपुरी संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. दोन संघामध्ये लढत अप्रतिम चालू होते. नीरज स्पोर्ट्स विपक्ष या ठिकाणी इगतपुरी संघाने नीरज स्पोर्ट्स संघाला पराभूत करून सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केला टीम इगतपुरी संघाने. तत्पुरता मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा बेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित हा चषक दिवस क्रमांक 4 मध्ये. शहापूर तालुका युवा उद्योजक सागर भुसारी साहेबांचं आगमन होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये दिवस